श्री लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वात दीर्घकाळ सेवा करणारे अध्यक्ष होते। 3 संपूर्ण कार्यकाळ, सुमारे 1 दशकांचं प्रभावी नेतृत्व आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी उपेक्षित असलेल्या पक्षाला एका राष्ट्रीय शक्तीत रूपांतरित केलं। जेव्हा 1986 मध्ये अडवाणीजी भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हा संसदेत पक्षाकडे केवळ 2 जागा होत्या। तेव्हा त्यांच्यापुढे नेहमीच कठीण पर्याय आले। त्यांनी नेहमीच विचारधारेला प्राधान्य दिलं आणि नेहमीच सांस्कृतिक राष्ट्रवाद निवडला। 1989च्या पालमपूर अधिवेशनात अडवाणीजींनी भाजपला एक वैचारिक कणा दिला। श्री राम जन्मभूमीचा ठराव हा केवळ प्रतिकात्मक नव्हता, तर तो राष्ट्रीय समता, राष्ट्रीय ओळख आणि राष्ट्रीय एकतेचा उद्घोष होता। मग आला 1990च्या श्री राम जन्मभूमी रथयात्रेचा काळ। सोमनाथ ते अयोध्या 10,000 किलोमीटरचा प्रवास, लाखो लोकांचं जनजागरण। बिहारमधील त्यांच्या अटकेनं सुद्धा हे आंदोलन थांबवलं नाही, तर त्याचा वेग आणखी वाढला। परिणाम लवकरच समोर आले। 1984 मधील 2 जागांवरून 1989 मध्ये पक्षाला 85 जागा मिळाल्या। पुढे 1991 मध्ये 120 जागा। 1996 पर्यंत भाजपा भारतातील सर्वात मोठा पक्ष बनला आणि 1998 मध्ये भाजपानं राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचं नेतृत्व केलं। अडवाणीजी केवळ निवडणुका जिंकत नव्हते, ते कार्यकर्ते, शिस्त, प्रदेश रचना, आघाड्या आणि अचूक रणनीतीच्या माध्यमातून संघटनेची बांधणी करत होते। गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून त्यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला आणि संसदीय विरोधाच्या संस्कृतीला नवीन आकार दिला। भाजपची ही उन्नती रातोरात झाली नाही, ती अडवाणीजींसारख्या नेत्यांनी लहान लहान विटा रचून महत् प्रयत्नांनी केली।